जर्मन सरकारनं ट्रू रिलिजन मुस्लिम या संघटनेवर बंदी लादली। आयसिस करता लढण्यासाठी ही तरुणांना फूस लावत असल्याचा ठपका ठेवण्यात आला। बंदी घातल्यानंतर देशभरातल्या संस्थेच्या कार्यालयांवर आणि नेत्यांच्या ठिकाणांवर पोलिसांनी छापे टाकले। इराकमध्ये आयसिसच्या नियंत्रणातून अनेक भाग मुक्त होत असले तरी आता एक वेगळीच समस्या उभी राहिली। आयसिसच्या राजवटीत जन्माला आलेल्या मुलांकडे जन्माचा दाखला किंवा कोणतंच प्रमाणपत्र नाही, अशा शेकडो मुलांचं पुनर्वसन करायचं कसं, असा प्रश्न सामाजिक संघटनांना पडलाय। हाँगकाँगमधल्या दोघा लोकशाहीवादी खासदारांची शपथ स्थानिक न्यायालयानं रद्द ठरवली। चीनमध्ये गेल्यानंतर हाँगकाँगच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांची मुस्काटदाबी करण्यात येते। रशियाचे अर्थमंत्री अलेक्सी उल्युकायव यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अटक करण्यात आली। तब्बल 5 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या निधीची अफरातफर केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। अमेरिकेतले सेनेटर आणि हिलरी क्लिंटन यांच्याशी पक्षांतर्गत निवडणुकीत दोन हात करणारे बर्नी सॅन्डर्स आज वेगळ्याच भूमिकेत दिसले। अब रिव्हॉल्युशन ए फ्युचर टू बिलीव्ह इन या त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन न्यूयॉर्कमध्ये झालं। ब्रिटनच्या राजघराण्यातले प्रिन्स फिलिप वयाच्या 95व्या वर्षी देखील ऍक्टिव्ह आहेत। मंगळवारी लंडनच्या नव्या डिझाईन म्युझियमचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। त्यांनी स्वतः फिरून संग्रहालयाची पाहणी देखील केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।